बघा सुंदर ग्रुप तेजा शिव ग्रुप वाकडे यांचा आज सुंदर गुलालाचा हकदार झालेला आहे। तर आज कार्तिक सोबत पळाला आणि आज चांगल्या प्रकारे गुलाल प्राप्त झालेला आहे। तर या गुलालाविषयी काय सांगाल? आम्ही सांगून गाडी मारतो। पहिऱ्यामध्ये कार्तिक होता, तर एक चांगला नंदी होता आणि तुमचा पण नंदी एक चांगला आहे। बशीरच्या दावणीला बोललं तर चांगलेच नंदी घडतात आणि काय सांगाल? आमचा नियोजनाचा भाष्य एकच आहे, सैद शेठ काय सांगाल? बोला। सुंदरचे तुम्ही म्हणजे एक जवळचे संबंध आहेत, तुम्ही खरेदी वगैरे केलेली आहे। तर सुंदर तुम्हाला जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा नाराज करत नाही। आज पण चिंचवलीच्या मैदानावरती गाडी जमून झाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुलालामध्ये ठेवलं, कारण की हा गुलाल खूप महत्त्वाचा असतो। दुसरा गुलाल या मैदानातला पहिला गुलाल तर मला तर वाटते तुम्ही बोलल्याप्रमाणे दुसरा गुलाल आहे। तर आजच्या गाडीविषयी म्हणजे तुम्हाला काय वाटलेलं? आज सुंदरनी जसं मागच्या मैदानाला तुम्हाला गुलालामध्ये ठेवलं होतं, यावेळेला पण अपेक्षा आणि म्हणजे घेऊन आलं होतं घरातून। आमची गाडी कधी नाराज नाही करीत, तो बरोबर पळतो। तो जसा घरची डर करून निघतो ना, त्याप्रमाणे तो गाडी मारतो। मारतो म्हणजे मारतो 100%। आणि बैलाचे हावभावाविषयी तुम्हाला समजतो का? बैल आपला चला बाबा आज काहीतरी करून दाखवेल। आमची गाडी खूप मागे होती, पण सुंदरनी गाडी ओव्हरटेक करून गुलाल मिळवला आम्हाला कार्तिक सोबत। कार्तिक मस्त पालाला, दोन्ही बैल मस्त। बघा ना दादा, आज सुंदर तुमचा पब्लिकला होता, पब्लिकचा बैल ठाम लागतो, कारण की जो पब्लिकनी पळतो त्याचा कुठेतरी एक म्हणजे एक रोल असतं की चला बैल आपण अर्धा खालून म्हणजे आपण खेचायचा आणि पुढे गेला की आतला बैल धाग्यावरती खेचील असं। म्हणजे तर सुरुवात चांगली झाली की नक्की हे होतं म्हणजे गुलाल। ना तुम्ही बघू पण शकता, बघा हे छोटा मालक आहे आमचा, बोलतो पण काहीतरी बोलू शकतो। बोल, सुरुवात पण चांगली झाली, पहिलीच गाडी मारली इथे। बाबू बोल। कार्तिक पण चांगला पळाला, गाडी घेतली पुढे। बाबू बोल। सुंदर पण आमचं चांगला बोलायला, आम्हाला कधी नाराज नाही करत, त्या मैदानातला दुसरा गुलाल। तर काय सांगशील सुंदर विषयी तू? कारण की छोटा गाडा मालक आहे आणि तुला आवड कशी काय लागली? म्हणजे तुमच्या दावणीला बरीच बैल आहेत। मोठा लक्ष होता तेव्हा भाऊ काय सांगाल आपले तुमचे शेठ विषयी काय सांगाल? कारण की बघा ना, संयमी व्यक्ती आहे आणि एकदम शांत राहतं, म्हणजे हार असो किंवा जीत असो ते काय बोलाल? म्हणजे तो बघा तिथे, सुट्टी मेकर तो बघा, सुट्टी मेकर मनोज भोईर, तो पण लई दिलदार आहे। आपल्या प्रत्येक शर्तीला असतो तो विचुंब्याचा मनोज भोईर, तिकडे आहे। तर भावांनो बघा ना, तुम्ही आता नाच करता बरोबर आहे, नक्की म्हणजे नाच पण जोपासता आणि शाळेमध्ये तुम्ही कितवीला आहे? 11वीला। तर अशाने घरच्यांचा कसा पाठिंबा असतो तू? तर बघ बाबू, आता तुला मी विचारतोय, म्हणजे तू शर्तीने जातो बरोबर आहे, शाळेत कितवीला आहे? तिसरीला। कुठल्या शाळेमध्ये? विकेला। तर आता बघा तू तिसरीला जातोय विकीमध्येच, तर तू आज कसं काय आला शर्तीना? अच्छा, म्हणजे सुट्टीचा कुठेतरी फायदा उचलला तुम्ही। पहिल्यांदाच आले का आज अड्ड्याला? रोज येतोय? कशी पाठवतात तुला घरातनं? अभ्यास करते का ना? तर बघ तुझा घरचा पण बिझनेस आहे, तर बैलगाडी क्षेत्राचा तू नाच जोपासणार का आपला मटन शॉप बिझनेस जोपासणार? काय बैलगाडा? का पण बैलगाडा तुला आवडला एवढा? कारण की बघ बिझनेसमध्ये पण कमाई आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये पण गुलाल भेटतं। अच्छा, बैलगाड्यामध्ये अजून अच्छा लक्की नवीन खरेदी का? तर लक्कीची ना भाऊ शर्यत झाली आज? जमली नाही। तर बघा दादा, शर्यत जमून बोलला तर कठीण काम जातं, कारण की शर्ती होतात नाही होतात। आज बघा तुमचा सुंदर पण गुलालामध्ये, लक्की आज तुमचा गुलाल नाही भेटला कारण की शर्यत नाही झाली। तर असं अशाने काय वाटतं दादा?
काय नाही पुढच्या मैदान बघू जमलीत आता. आता घरचीच गाडी पळवणार आहे पुढच्या मैदानात आता. तर सेवणे दुसरा एक गेम मोठा धमाका करू. हम्म. धमाका मोठा धमाका आहे या मैदानात होणार 23 तारखेला. सुंदर ना लक्की पडणार मोठा धमाका होणार. अच्छा चालेल चालेल. पहिला आपल्याला माहित नाही मित्रांनो बघा वाकडीवरून नंदी आले. काय काय नाव आहे याचं भाऊ? लक्की. लक्की का? लक्की बघू शकता वाकडीकरांचा बर्शी सेडनचा तो पण आला होता. याचा गुलाल नाही झाला कारण की शर्यत नाही.